डू यू नो गाईज की माझा जो चुलत भाऊ आहे तो आर्मीची तयारी करतो आहे आणि त्याला एक मेजर शिफ्ट करायला त्याच्या हेल्थ रिअलायझेशनने प्रवृत्त केलं आणि तो शिफ्ट होता तो कट्टर नॉन व्हेजिटेरियन व्हेजिटेरियन होता आणि त्याने शिफ्ट केलं एगिटेरियनवरती शिफ्ट व्हायचं. त्याने डिसिजन घेतला. सो ह्या डिसिजनमुळे तुम्ही रिअलाईज करू शकता किंवा तुम्ही याचं इम्पॉर्टन्स समजू शकता एग्स किती महत्त्वाचं आहे याचं. कारण एग्ज हे सुपर फूड आहे हे असंच म्हटलेलं नाही आहे. सो देर आर मल्टिपल रिझन्स जे की मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये की वाय एग्ज आर कॉल्ड सुपर फूड अँड वाय यू शुड टू इनटेक और इन्क्लूड डेली एग इन युअर लाईफस्टाईल. सो एग हे असं सुपरफूड आहे जे सर्व फॅक्टर्सला कन्सिडर करून अगदी परफेक्टली फिट होतं. म्हणजे तुम्ही त्यांचं जर प्राईस पॉईंट बघितला एगचा आणि त्या प्राईस पॉईंटमध्ये तुम्हाला जे काही अवेलेबल करून देतं एग ते कुठलंच इतर दुसरं काही अवेलेबल करून देत नाही. सो एग इज एव्हरीथिंग. मी तर म्हणेल जर तुम्हाला कमी स्वस्तामध्ये पाहिजे असेल आणि स्वस्तात सर्वात मस्त, महागड्यापेक्षा मस्त म्हणू शकतो मी, तर एग असं आहे. दुसरं काहीही नाही. देर इज नो रिप्लेसमेंट. सो रिझन नंबर 1 की प्रोटीन. सो एगमध्ये यू नो की अराऊंड 5-6 ग्राम प्रोटीन असतं जे की तुमच्या मसल बिल्डिंगसाठी अमिनो ॲसिड आणि नुसतं प्रोटीनच नाही तर ते फुल बायो अवेबिलिटीवालं प्रोटीन असतं. कारण इतर गोष्टींमध्ये तुम्ही बघत असाल प्रोटीन वगैरेच्या नावाखाली ते खाल्लं जातं पण बायो अवेबिलिटी लक्षात घेतली नाही जात. बट हेअर इज नॉट द थिंग इन एग. कारण एगमध्ये पूर्ण जे प्रोटीन असतं ते बायो अवेलेबल असतं, हायली बायो अवेलेबल असतं. म्हणजेच इट मीन्स की तुमचं जे प्रोटीन अंड्या थ्रू शरीरामध्ये जातं आहे ते प्रोटीन सर्व 99% प्रोटीन बॉडी ॲब्झॉर्व करते. दे आर 1% चान्स बट 99% बॉडी तुमचं जे एगवालं प्रोटीन आहे ते ॲब्झॉर्ब करते. आणि दिस मेक्स इट अ सुपर फूड इन टर्म्स ऑफ प्रोटीन ऑल्सो अँड इन टर्म्स ऑफ बायोएबिलिटी ऑल्सो. नंबर 2 पॉईंट इज फॅट्स. आता तुम्हाला बऱ्याच ठिकाणी अनहेल्दी फॅट्स वगैरे बघायला मिळतात जे की एकदम चीप पावडे वगैरे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. तर त्याच पॉईंटमध्ये त्याच मनी पॉईंटमध्ये किंवा इवन पावडा तर आता 18 रुपयाचा झाला आहे राईट. त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये तुम्हाला इतकं काही बेनिफिट्स मिळत आहे हेल्दी फॅट्सचे जे तुम्हाला 18 रुपयावाल्या वडापावमध्ये सुद्धा भेटतील. म्हणजे इमॅजिन करा 18 रुपये देऊन तुम्ही हेल्थचं नुकसान करताय व्हेअरॅज अंड्याचे 8-10 रुपये देऊन तुम्ही तुमच्या हेल्थला बूस्ट करताय आणि सर्व काही न्यूट्रिएंट्स देऊन बूस्ट करताय. सो इट इज अ मेजर थिंग की एग हे हेल्दी फॅट्सने इन्क्लुडेड आहे विथ हाय बायोएबिलिटी प्रोटीन. सो या अँड नंबर 3 पॉईंट इज आणि हा लास्ट पॉईंट आहे तो हा पॉईंट मी ठेवणार आहे प्राईस फॅक्टर. कारण इतक्या कमी प्राईस पॉईंटमध्ये एवढ्या साऱ्या गोष्टी देणं, मिनरल्स, व्हायटॅमिन्स, अजून हेल्दी फॅट्स, अमिनो ॲसिड्सची प्रोफाईल त्याची पूर्ण आहे म्हणजेच हाय बायोअवेलेबल आहे. सो हे सर्व गोष्टी कन्सिडर करून याची किंमत फार डिझर्व करत होता एग. बट व्हेरस त्याची किंमत आहे फार कमी. युजली तुमच्या एरियामध्ये 8-10 रुपयाचे असतील, मॅक्सिमम 10 रुपये क्रॉस करतं. 5 रुपयापासून त्याची सुरुवात होते. पोल्ट्री वगैरेमध्ये गेला तर तुम्हाला 4 रुपयाला, आमच्यामध्ये तर 4 रुपयाला जातं पोल्ट्रीमध्ये फुटलेलं अंडं. सो दिस इज द थिंग अबाउट प्राईस फॅक्टर की कमी प्राईजमध्ये सुद्धा तुम्हाला एवढ्या जास्त गोष्टी मिळत आहे ज्यात जास्त प्राईज देऊन आपण जे काही खाण्यासाठी येतो पावडे वगैरे त्यांच्यामध्ये सुद्धा भेटते नाही. सो दिस आर द 3 टॉप थिंग्स की ज्यामुळे अंड्याला सुपर फूड बोललं जातं. आणि त्याचं तुम्हाला रिअलायझेशन तुम्ही जिम वगैरेमध्ये एन्व्हायरमेंट बघितलं तर कळेल. प्रत्येक मुलगा जिममध्ये तुम्हाला 99% ऑफ द पीपल यू विल फाइंड कन्झ्युमिंग एग्ज इन जिम. नॉट इवन इन अ जिम बट जे हार्डवर्किंग लोक वगैरे असतात ते सुद्धा, म्हणजे गरजेचं नाही की जे हार्डवर्किंग आहे ते अंडेच खातं. बट मला असं म्हणायचं आहे की ज्यांची तुम्हाला बॉडी वगैरे खास करून दिसते त्यांच्यामध्ये एग हे मॅन्डेटरी असतंच. म्हणजे तुम्ही एगला निग्लेक्ट करून एक वेळेस तुम्ही मीठ नका खाऊ पण एग तर खातच जा.
म्हणजे जरी तुमचे काही मॉरल रिझन्स असतील, मला तर नाही, मी तर नाही फॉलो करत मॉरल रिझन्स वगैरे. आय डोंट नो इफ आय कॅन ॲडॅप्ट किंवा मी चेंजही होऊ शकतो इन फ्युचर. बट आता सध्या तरी मी नॉन व्हेजिटेरियन आहे, फुल नॉन व्हेजिटेरियन. बट इन केस जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल आणि तुम्हाला एकदम ऑकवर्ड वाटत असेल कसं करावं काय शिफ्ट वगैरे, तुम्हाला चॅलेंजिंग वाटत असेल, नॉट ऑकवर्ड बट चॅलेंजिंग वाटत असेल, तर जस्ट लिसन टू मी गाईज. कारण माझा भाऊ जर करू शकतो तर तुम्हीसुद्धा करू शकता. कारण इट्स ओके तुम्ही जर नाही शिफ्ट होत आहे नॉन व्हेजेसमध्ये, पण एगिटेरियन तर होऊ शकता ॲटलिस्ट. एगिटेरियन कारण एग जर तुम्ही कन्झ्युम केला तर तुम्ही सुपर फूड खाताय असं तुम्हाला फिलिंग येईन. आणि त्याचे जे डिफरन्सेसचे जे इफेक्ट्स आहे ना, ते तुम्हाला हळूहळू दिसायलासुद्धा सुरुवात होईल तुमच्या बॉडीवरती. सो या, दिस वॉज ऑल थिंग. कारण एग्जला बऱ्याच ठिकाणी वेगळ्या नजरेने बघल्या जातं नाही का. कारण एग्ज म्हणजे एकदम तुम्ही बघू शकता काही काही लोकांची मेंटॅलिटी असते की एग्ज म्हणजे हेंचं रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, रिप्रोडक्टिव्ह एक गोष्ट आहे ती आपण बघू शकतो. बट ॲक्च्युली काही काहींना हा पण हे असतं की पिल्लं वगैरे ते अंड्यामधले, आय मीन कसं सांगू त्या लोकांना की ते ॲक्च्युली जे एग आहे ते एक नॉन व्हेज नाही तर व्हेज आहे. याच्यावरती मी नंतर कधी व्हिडिओ बनवेल. बट फॉर नाऊ इट इज ओके, म्हणजे इट इज इनफ की मी तुम्हाला सांगितलं की एग्सचे इम्पॉर्टन्स काय आहे. सो या, ईट एग्स इफ यू आर नॉट इटिंग. इफ यू आर व्हेजिटेरियन प्लीज शिफ्ट टू एगिटेरियन डाएट. या, दिस वॉज ऑल फॉर दिस. आणि मी पण माझ्या डाएटमध्ये दररोज 4 अंडे इन्क्लूड करतो, म्हणजे करतोच. सो या, यू कॅन टेक इन्स्पिरेशन फ्रॉम माय सेल्फ, एनी अदर. तुमच्या सराउंडिंगमध्ये जे एग्स खातात त्यांचे जे ओपिनियन घ्या, त्यांच्या ओपिनियनमधनं इन्स्पायर व्हा. मी माझ्या भावाचंसुद्धा उदाहरण दिला तुम्हाला, तो पूर्णपणे एकदम कट्टर ज्याला म्हणता ना कट्टर, त्याच्यापेक्षा जास्त काही शब्द असेल तर दुधाला लागू व्हायला एकदम फुल, म्हणजे बघायचंसुद्धा नाही असा होता तो. बट त्याने डिसिजन घेतलं कारण तो जिम आपलं अकॅडमी वगैरे जॉईन केलेली असून त्याला प्रॉपर ट्रेनिंगसाठी स्ट्रेंथ पाहिजे आणि त्यांनी फायनल डिसिजन घेतलं अंडे खाण्याचं. सो यू कॅन ऑल्सो डू. इट इज व्हेरी सिम्पल, काहीही ऑकवर्ड, काहीही चॅलेंजिंग नाही याच्यामध्ये. तुम्ही फर्स्ट स्टेप घ्या, हळूहळू तुम्ही 1 खा, नंतर 2 वगैरे 3, तुमच्या प्रेफरन्सेसनुसार. सो या, दिस वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू.